Dear students, today we continue the numericals on current electricity part 2. The problem number 24. पहा बेटा, आतापर्यंत आपण 23 नंबरपर्यंतचे प्रॉब्लेम्स सॉल्व केलेले आहेत. आता हा 24 नंबरचा प्रॉब्लेम जो असेल तो 24 नंबरचा प्रॉब्लेम तुमच्यापुढे इथं मी ठेवलेला आहे. वाचा तो. फॉर द नेटवर्क शोन इन द फिगर, म्हणजे हे नेटवर्क तुम्हाला दिसत आहे. तर या नेटवर्कमध्ये काय दिलेलं आहे, हा जो रेक्टँगल दिसतो अशा टाईपमध्ये हा 4 ओम आहे, हा 3 ओम आहे. आता इथं दिसत नसेल तर हा 4, हा 3, हा 2 आणि हा 6 आणि मधला जो असेल तो 4 ओम आहे. आणि याला एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे बेटा. तर फॉर द नेटवर्क शोन इन द फिगर द व्हॅल्यू ऑफ द करंट आय इज, तर करंट काढायचं आहे. आता पहा, हे व्हीस्टोन नेटवर्क आहे बेटा. आता हे किती 4, R1 R2 डिवाइड बाय R3 R4, हे 4 डिवाइडेड बाय 2 बॅलेन्स कंडिशन, P डिवाइड बाय Q इज इक्वल टू R डिवाइड बाय S आहे का नाही. पहा बरं आता, 4 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू किती आलं सांगा मला. 4 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 3. इथं येतं 2 आणि इथं 2. ब्रिज बॅलेन्स आहे. ब्रिज जेव्हा बॅलेन्स होतो त्यावेळेस मिडल रेजिस्टन्स काढून टाकतो आपण. आता हे दोन रेजिस्टन्स म्हणजे सर्किट कसं येईल हे पहा बेटा. इथं हे वर जे असेल हे 4 अधिक 2 6 ओमचा हा रेजिस्टन्स, आणि लोअर साईडला हा आणि हा 6 आणि 3 हे इथं 9 आणि वरचं किती 4 आणि 2 6 ओम हे असे कनेक्ट केले आहे. आणि मग याला इथून एक बॅटरी अशी कनेक्ट केलेली आहे आणि बॅटरीचं व्होल्टेज V दिलेलं आहे बेटा. तर या बॅटरीपासूनचं करंट काढा असं म्हणलेलं आहे. आलं का नाही. सिम्पल प्रॉब्लेम आहे. अशा टाईपचे आपण ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत. तर या दोघांचं आता हे दोन रेजिस्टन्सेस जे आहेत ते पॅरलल आहेत. याचा रेजिस्टन्स किती येतो बेटा, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RE इज इक्वल टू 6 × 9 डिवाइडेड बाय 6 + 9 इज इक्वल टू 6 × 9 डिवाइड बाय 15. आता 3 कॅन्सल करा, इथं 5 इथं 9. तर आला बेटा 6 × 18 डिवाइडेड बाय 5 हा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. या दोन्हीच्या ऐवजी एकच आला. म्हणजे तो सर्किट कसा, हा तुम्हाला दोन्हीच्या ऐवजी एक रेजिस्टन्स, इथं ही सेल आणि हा किती एवढा रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला हा करंट आहे. तर I इज इक्वल टू V डिवाइडेड बाय R. व्होल्टेज V दिलेला आहे. R किती 18 डिवाइडेड बाय 5. तर I बरोबर आहे भागिले उलटून गुणिले वर जाईल 5V डिवाइडेड बाय 18. 5V डिवाइडेड बाय 18 हा जो असेल तर काय आला, हा करंट 5 डिवाइडेड बाय 18. ओके. आता पुढे बेटा, हा जो न्यूमरिकल असेल 25 नंबरचा, या 25 नंबरचा जो न्यूमरिकल तुम्हाला इथं दिलेला आहे मी, तर तो प्रॉब्लेम तुम्ही लक्ष देऊन वाचून घ्या बेटा. पहिल्यांदा तो प्रॉब्लेम लक्ष देऊन वाचून घ्या बरं. काय दिलेला आहे तुम्हाला, तुमच्या पुढे हा न्यूमरिकल ठेवलेला आहे मी. यू कॅन रीड दिस न्यूमरिकल केअरफुली. काळजीपूर्वक तो न्यूमरिकल तुम्ही वाचून घ्या, म्हणजेच तुम्हाला काय होईल लक्षात येईल कशा टाईपमध्ये तो न्यूमरिकल दिलेला आहे. 4 रेजिस्टन्सेस किती दिलेले आहेत, पहा किती रेजिस्टन्सेस तुम्हाला इथं दिलेले आहेत, 4 रेजिस्टन्सेस. हां, आता इथं तुम्हाला दिसत आहे का, हा 40चा
इथं दिलेला आहे बेटा 40, दुसरा दिलेला आहे 60चा, हा 60, तिसरा दिलेला आहे हा 90, दिसत नाही म्हणून मोठ्या अक्षरात काढत आहे, आणि हा दिलेला आहे 110. हे 4 रेजिस्टन्सेस. हा ए पॉईंट आहे इथं, हा बी पॉईंट आहे, हा सी पॉईंट आहे आणि हा डी पॉईंट आहे. आणि इथं 4 व्होल्टची एक बॅटरी जोडलेली आहे आपल्याला. हां, 4 रेजिस्टन्सेस, 40 ओम, 60 ओम, 90 ओम अँड 110 ओम. मेक द आर्म्स ऑफ ए quadrilateral ABCD. Across AC is the battery. पहा बेटा, ACच्या अक्रॉस हे बॅटरी सर्किट. द EMF ऑफ द बॅटरी इज 4 व्होल्ट. इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे 4 व्होल्ट. अँड इंटरनल रेजिस्टन्स निग्लिजिबल आहे. इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीचं नाही असं गृहीत धरा. आणि द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस बी आणि डी, बी आणि डीच्या अक्रॉस पोटेन्शियल म्हणजे आपल्याला काढायचं आहे व्ही बी मायनस व्ही डी काढायचं आहे. म्हणजे या पॉईंटच्या आणि या पॉईंटच्या, हा बी पॉईंट आणि डी पॉईंटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल तुम्हाला काढायचं आहे बेटा. आता यासाठी काय करायचं, अगोदर करंट थ्रू आर्म ए बी सी मधलं करंट काढूया आपण. ए बी सी पहा, ए बी आणि सी म्हणजे वरचा पार्ट बेटा. हां, आता हे दोन कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. तर करंट थ्रू ए बी सी, आय थ्रू ए बी सी इज इक्वल टू व्होल्टेज. आता याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती, 4 व्होल्ट आहे. व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. सांगा व्होल्टेज किती, 4 डिवाइड बाय टोटल रेजिस्टन्स 60 आणि 40, 60 अधिक 40 बरोबर किती आलं, 4 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 0.04 व्होल्ट. आलं का लक्षात. इथं 0.04 व्होल्ट याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढलं बेटा. कशाच्या अक्रॉस नाही, करंट, या अप्पर सर्किटमधला करंट काढला आणि तो करंट किती आलेला आहे, 0.04 ॲम्पियर आला आहे. आणि पोटेन्शियल अक्रॉस ए बीच्या अक्रॉसचं पोटेन्शियल काढायचं मला. आता काय काढणार, पोटेन्शियल अक्रॉस ए बी काय काढायचं, ए बीचं पोटेन्शियल आणि ए डीचं पोटेन्शियल, या दोन पोटेन्शियलचा डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल अक्रॉस बी अँड डी. हां, सांगा बेटा, पी डी अक्रॉस ए बी इज, पी डी अक्रॉस ए बी, सांगा बरं बेटा काय आहे, तरी ए बीच्या अक्रॉस पोटेन्शियल काढायचं आहे. पोटेन्शियल अक्रॉस ए बी आपण व्ही ए मायनस व्ही डी म्हणतो, इज इक्वल टू आय इंटू आर. आय किती, 0.04 इंटू रेजिस्टन्स किती आहे, 40, किती आलं, 4 चौक 16, 160 आणि 1 2. तर व्ही ए मायनस व्ही डी इज इक्वल टू 1.6 व्होल्ट. राईट. आता तसेच बेटा, आता पुढे काय काढायचं, पुढे सांगा मला. ए डी सीमधला करंट काढला, हा करंट इकडचा काढला. आता ए डी सीमध्ये आय थ्रू ए डी सी, तर व्होल्टेज किती, व्ही डिवाइड बाय आर टी, व्होल्टेज किती, 4, याच्या अक्रॉसचं तेवढंच आहे. दोन्हीची सिरीज आणि या दोन्हीची सिरीज हे दोन्ही पॅरललमध्ये आहेत. हां, सांगा बरं काय येतं, व्ही 4 अपॉन हे 9 आणि 190 आणि 110 हे 200, म्हणजेच किती आलं, 2 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 0.02 व्होल्ट याच्या अक्रॉसमधला. आता याच्या ए डीच्या अक्रॉसचं पी डी अक्रॉस ए डी, पी डी अक्रॉस
AD इज इक्वल टू काय, करंट इंटू रेजिस्टन्स, करंट इंटू रेजिस्टन्स. करंट किती वेट आहे त्याच्यातलं, करंट आपण काढलेला आहे आय, जो आत्ताच घेतलेला आपण, हे करंट आहे, याला इथंच लिहितो मी 0.02 ॲम्पियर करंट आहे. तर करंट 0.02 इंटू रेजिस्टन्स 90, 9 2 18, 180, 1.8 व्होल्ट झालं. आता याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, तर तुम्हाला विचारलं काय पुढे, पोटेन्शियल डिफरन्स ए अँड डी इज, इथं पहा पोटेन्शियल डिफरन्स बी डी विचारलं आहे. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस बी डी, बी आणि डी, तर इथं लिहितो मी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस बी आणि डी पॉईंटच्या इज इक्वल टू, हां काय असेल, व्ही ए मायनस व्ही डी, व्ही ए मायनस व्ही डी मायनस काय असेल सांगा, व्ही ए मायनस व्ही बी. हे लक्षात येतं का, पहा बेटा, हे पहा कशाच्या अक्रॉस, पी डी अक्रॉस बी डी, हे बी पॉईंट आणि डी पॉईंट हे असं घेतं. इथं व्ही बी मायनस व्ही डी या दोन्हीच्या अक्रॉस, व्होल्टेज या दोन्हीच्या अक्रॉसचं बरोबर आहे काय ते सांगा बरं आता. तर व्होल्टेज अक्रॉस म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज मायनस या रेजिस्टन्सच्या अक्रॉस, व्ही ए मायनस व्ही डी मायनस, इथं मायनस व्ही ए मायनस व्ही बी. चला बेटा किती आहे रे, किमती ठेवा, 1.8 मायनस 1.6 इज इक्वल टू 0.2 व्होल्ट. थोडासा लेंदी प्रॉब्लेम आहे पण सिंपल प्रॉब्लेम आहे, लेंदी आहे पण सिंपल आहे. अशा पद्धतीने हा न्यूमरिकल सॉल्व करायचा. आता त्यानंतर बेटा पुढे फार सिंपल प्रॉब्लेम आहे. चला ट्राय करा बरं. काय दिलेलं आहे आपल्याला इथं, इन ए व्हिस्टोन्स ब्रिज P इज इक्वल टू 2 ओम आणि Q इज इक्वल टू, P बरोबर 2 ओम, Q इज इक्वल टू 2 ओम आणि R इज इक्वल टू सुद्धा 2 ओम आणि S इज इक्वल टू 3 ओम. द रेजिस्टन्स with which S is to be centered in order that the bridge may be balanced. तर ह्या रेजिस्टन्सला Sला, आता इथं मी तुम्हाला सर्किट काढून दाखवतो म्हणजे क्लिअर होतं लवकर. हे असा एक रेजिस्टन्स बेटा, त्यानंतर हा दुसरा रेजिस्टन्स, त्यानंतर इकडे तिसरा रेजिस्टन्स आणि हा नंतर तुमचा ES. या ESला एक सेंट रेजिस्टन्स X जोडलेला आहे. किती व्हॅल्यूचा जोडला तर ब्रिज इज सेट टू बी बॅलेन्स म्हणलेला आहे. आता हा आपल्याला माहीत आहे, हा P आणि हा Q, हा R आणि हा ES. तर बॅलेन्स कंडिशन काय, P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू R डिवाइड बाय S पॅरलल विथ X, S पॅरलल विथ X. तर ह्या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन जो असेल तर तो काय येतो बेटा, RP म्हणतो मी इज इक्वल टू ESX डिवाइड बाय S प्लस X. हां ठेवा. आता P ची किंमत किती आहे 2, Q ची किंमत किती 2, R ची किंमत किती 2 डिवायडेड बाय, आता ES इंटू X डिवायडेड बाय ES प्लस X. हे 2 आणि 2 कॅन्सल झाले बेटा, राईट. आता इथं घ्या या साईडला, ES ची किंमत 3 दिलेली आहे, 3 इंटू X डिवायडेड बाय 3 प्लस X इज इक्वल टू 2.
आता 3x इज इक्वल टू 3 इंटू 2 प्लस 2x. 2x आलं ना लक्षात. आता 3x मायनस 2x इज इक्वल टू 6. हे 3नं 2ला मल्टिप्लाय, 3 इंटू 2 6 आणि हे 2x. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन बेटा इकडे नेलास किती 3 इंटू एक्स डिवाइड बाय 3 प्लस एक्स आणि सॉल्व केलं तर काय येतं सांगा. 3x मायनस 2x x इज इक्वल टू 6 ओम. तर अशा पद्धतीनं एक्सची किंमत जी असेल ती किती ओम आली 6 ओम ही व्हॅल्यू एक्स आली. आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 27 नंबर ट्राय करावर. आता 27 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो तुम्ही या ठिकाणी सॉल्व करायचा आणि तो मीटर ब्रिजचा आहे. पहिला प्रॉब्लेम आहे मीटर ब्रिजचा आणि लक्ष देऊन सॉल्व करा. वाचा. अ मीटर ब्रिज इज युजर टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स ऑफ एन determine the resistance of an unknown wire by measuring the balancing length EL. Balancing length EL. If the wire is replaced by another wire of same material, म्हणजे specific resistance सारखा असतो with double the length. आता EL dash is equal to 2 times EL. आणि रो 2 इज इक्वल टू रो अँड हाफ दी थिकनेस D2 इज इक्वल टू 1/2 टाइम्स D1. द बॅलेन्सिंग पॉईंट इज एक्सपेक्टेड टू बी. तर बॅलेन्सिंग पॉईंट जो असेल तो कुठं असेल अशा टाईपचा हा न्यूमरिकल तुम्हाला इथं विचारलेला बेटा. तर आता पहिल्यांदा मीटर ब्रिज यामध्ये काय घेतो आपण अननोन रेजिस्टन्स जो असेल तो अननोन रेजिस्टन्स आपण आर डॅश म्हणू आणि नोन रेजिस्टन्स आर बेटा इज इक्वल टू एल डॅश डिवाइड बाय एल. ही बॅलेन्सिंग लेंथ एल डॅश डिवायडेड बाय एल. आलं का लक्षामध्ये. आता परत आपल्याला माहीत आहे रेजिस्टन्स ऑफ द वायर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ रो एल अपॉन ए. आता इथं रो एल ए आणि इथं आर डॅश इज इक्वल टू रो एल डॅश डिवाइड बाय ए डॅश. हां घ्यावर बेटा आर डॅश अपॉन आर इज इक्वल टू रो एल डॅश डिवाइड बाय ए डॅश. आता भागिले उलटून गुणिले वर काय येईल ए डिवाइड बाय रो एल. राईट. आता हे डॅश येत नाही मटेरियल सेम असल्यामुळे कॅन्सल झालं. बाकी वेट आता इथं इक्वल टू एल डॅशची किंमत किती 2 टाइम्स एल डिवाइडेड बाय एल इंटू ए पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय पाय आर डॅश स्क्वेअर. राईट. आता एल कॅन्सल आणि दॅट इज इक्वल टू सांगा काय येतं. सांगा इथं काय येतं तुम्हाला. एल डॅशची किंमत आपल्याला काढायची आहे बेटा. तर आर डॅश अपॉन आरची किंमत काढून घेऊया आणि ही किंमत येते साधारणतः तुम्हाला हे पाय कॅन्सल तर डायमीटर आणि रेडियसचा रेशो सारखा येतो आर स्क्वेअर डिवाइड बाय 1/4 आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 2. हे 2 इथला हे 2 हे या ठिकाणी 1/4 भागिले उलटून गुणिले वर आर कॅन्सल म्हणजे आर डॅश इज इक्वल टू
8 टाइम्स आर. आर डॅश इज इक्वल टू किती आलं 8 टाइम्स आर आलं. लक्षात आलं का. आर डॅशची किंमत किती आली बेटा 8 टाइम्स आर. आणि मग आता लेंथ जे असेल एल डॅश काढायचं आहे आपल्याला. एल डॅश अपॉन एल इज इक्वल टू आर डॅश अपॉन आर. आर डॅशच्या ठिकाणी काय ठेवायचं 8 टाइम्स आर डिवाइड बाय आर. आर आर कॅन्सल आणि एल डॅश इज इक्वल टू 8 टाइम्स आर. म्हणजे असा एक सिम्पल न्यूमरिकल हा ऑब्जेक्टिव्हमध्ये पाठीमागच्या एक्झामला विचारलेला आहे. म्हणजे याला फर्स्ट पार्टचं सुद्धा कन्सेप्ट लागतो आपल्याला आणि तो फर्स्ट पार्टचा आणि हा इथं सेकंड हे दोन्ही मिळून तुम्हाला कंबाईन केलेला प्रॉब्लेम फर्स्ट पार्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी अँड सेकंड पार्ट ऑफ द करंट इलेक्ट्रिसिटी. तर हा न्यूमरिकल इथं कंप्लीट होतो बेटा. आता यानंतर पुढे जो न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे कोणता न्यूमरिकल दिलेला आहे बेटा. नेक्स्ट 28 नंबरचा न्यूमरिकल. ट्राय करा बरं 28 नंबरचा न्यूमरिकल वाचून घ्या. 28 नंबरचा न्यूमरिकल जो दिलेला आहे तुम्हाला दॅट यू कॅन रीड व्हेरी केअरफुली. In a meter bridge experiment, null point is obtained at 20 centimeter from one end of the wire. किती म्हणलेलं आहे 20 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड ऑफ द वायर. म्हणजे आपण त्याला एल एक्स म्हणतो मी 20 सेंटीमीटर आणि एक्स इज बॅलेन्स्ड अगेन्स्ट अनदर वायर वाय. तर एल वाय इज इक्वल टू किती राहिलं 100 मायनस 20 इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. आणि नोन रेजिस्टन्स जो असेल तो आर इज इक्वल टू एक्स आणि एक्स इज इक्वल टू वाय. ही कंडिशन. रेजिस्टन्स बॉक्स जो असतो नोन तो एक्स दिलेला आहे आणि अननोन रेजिस्टन्स जोडलेला तो वाय दिलेला आहे बेटा इथं. चला काय फॉर्म्युला एक्स डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. एल एक्स किती रे 20. एल आर किती आता वाय घेतला आपण एल वाय म्हणून 100 मायनस म्हणजे किती आला बेटा 80 इज इक्वल टू हे 1/4 किती आला दॅट इज इक्वल टू 1/4. वायची किंमत किती आली बेटा इथं वाय इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स. वाय इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स ही व्हॅल्यू काढली. आता सेकंड केसमध्ये जेवढं झालं तेवढं वाचून घ्या. आता पुढे काय म्हणले पहा इफ एक्स लेस दॅन वाय देन वेअर विल बी द न्यू पोझिशन ऑफ द नल पॉईंट फ्रॉम द सेम एंड. त्याच अगोदरच्या एंडपासून इफ वन डिसाईड टू बॅलेन्स ए रेजिस्टन्स ऑफ 4x अगेन्स्ट वाय. म्हणजे नोन किती आहे इथं आता 4x. नोन जो असतो त्याला आपण आर म्हणतो तो 4x आणि अननोन एक्स जो आहे तिथं वाय. तर नल पॉईंट जो असेल तो कुठे येईल. आता इथं जे असेल नोन रेजिस्टन्स त्याला आपण एल आर म्हणतो तो किती L1 सेंटीमीटर आणि एल एक्स इज इक्वल टू 100 मायनस L1 बेटा. ठेवा आर डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू एल आर डिवायडेड बाय एक्स डिवायडेड बाय वाय बेटा. आणि मग इथं जे असेल एल एक्स ठेवावर किमती आरच्या ठिकाणी 4x डिवायडेड बाय एक्सच्या ठिकाणी वाय आणि वायची किंमत आपण इथं जे लेंथ आलेली आहे बेटा किती लेंथ आलेली आहे सांगा मला. लेंथ जी आलेली आहे तुम्हाला
ही L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. हां, आता वायची किंमत आपण इथं काढलेली आहे. किती आहे ही? y इज इक्वल टू 4x आहे. 4x डिवायडेड बाय 4x इज इक्वल टू L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. राईट. तर हे कॅन्सल. तर 1 इज इक्वल टू L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. 100 मायनस L1 इज इक्वल टू L1 आणि 100 इज इक्वल टू मायनस L1 इकडे प्लस 2L1 आणि L1 इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू किती आलं बेटा? 50 सेंटीमीटर. L1 इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. आता हे मीटर ब्रिजचे प्रॉब्लेम्स आहे. आता थोडेसे लेंदी असतात थेरीनुसार ते प्रॉब्लेम्स. फारच सिंपल असतात बेटा. कंडिशन लक्षात ठेवा. ही तुम्हाला दिलेली आहे इथं पहिली कंडिशन आणि इथं घेतलेली आहे आपण ही दुसरी कंडिशन. फक्त बॅलेन्सिंग लेंथ व्यवस्थिशीर क्लिअर झाली तर तुम्हाला काहीच अडचण येऊ शकत नाही. तर त्यासाठी क्लिअर अंडरस्टँडिंग तुम्हाला इथं घेतलं पाहिजे. यामध्ये जे क्लिअर अंडरस्टँडिंग जर झाली तर पुढे काहीच तुम्हाला अडचण येऊ शकत नाही. तर हा जो न्यूमरिकल असेल या पद्धतीनं आपण सॉल्व केलं बेटा. हां, आता पुढे जो असेल नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 29. चला पहा बरं. आता 29 नंबरचा न्यूमरिकल वाचा. इन ए मीटर ब्रिज इन अ इथं स्पेस मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. हा P आणि इथं Q आहे बेटा. हा नोन आणि हा अननोन. द बॅलेन्सिंग लेंथ L1 इज किती? 55 सेंटीमीटर. हां, म्हणजे काय? L1 म्हणजे ही 55 आणि ही 100 मायनस 55 म्हणजे ही 45 असते. हां, सांगा बरं काय आता? P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1 इज इक्वल टू 55 मायनस 45. P ची किंमत 3 अपॉन Q काढायचं आहे बेटा तुम्हाला. इज इक्वल टू 55 डिवाइड बाय 45. 5 ने कॅन्सल करा. 11 डिवायडेड बाय 9. तर 11Q इज इक्वल टू 3 इंटू 9 आणि Q इज इक्वल टू 3 इंटू 9 डिवायडेड बाय 11 27 अपॉन 11. ही Qची किंमत आली. चला नाव अँड अननोन रेजिस्टन्स X इज कनेक्टेड इन सिरीज विथ P. आता दुसरा काय? सेकंड कंडिशनमध्ये अननोन रेजिस्टन्स X आणि P मध्ये सिरीजमध्ये जोडले बेरीज P and the new balancing length is found to be 75. आता ही लेंथ म्हणजे जी असेल हे किती? 75 डिवायडेड बाय राहिलेली 100 म्हणजे 75 सेंटीमीटर आहे. 100 मायनस 75 इज इक्वल टू 25. द व्हॅल्यू ऑफ X आणि राईट मध्ये Q ॲज इट इज आहे बेटा. हे Q. आता पहा याला सॉल्व करा. X प्लस 3 डिवायडेड बाय Qची किंमत 27 डिवायडेड बाय 11 इज इक्वल टू 3. 25 त्रिक 75 हे 3 आला. राईट. हां, आता बेटा X प्लस 3 इज इक्वल टू 3 इंटू 27 डिवायडेड बाय 11.
आणि x इज इक्वल टू 3 इंटू 27/11 मायनस 3. आता परत LCM 11 घेतला म्हणजे इथं 11 घेतो आणि हे पूर्ण असं 3 कॉमन काढलं बेटा मी. पुढे सिम्प्लिफाय 3 कॉमन काढलं मी. 27 मायनस 11 डिवायडेड बाय 11 इज इक्वल टू हां किती आलं 3 इंटू किती 16 डिवाइड बाय 11 म्हणजेच 48 डिवाइड बाय 11. याचा आन्सर दे येतं. सॉल्व करा तुम्ही. x इज इक्वल टू 48 डिवाइड बाय 11 ओ. जे अननोन रेजिस्टन्स आलेलं आहे हे क्लिअर तुम्हाला दिसलं पाहिजे. परत पहा किती 48 डिवायडेड बाय 11. 48 डिवायडेड बाय 11. हां फोटो वगैरे घ्या व्यवस्थित. तुम्हाला हे सोल्युशन आणि परत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आणि परत आपण सॉल्व करायचं बेटा. आता त्यानंतर पुढचा जो न्यूमरिकल असेल पहा बेटा 30 नंबरचा न्यूमरिकल. 30 नंबरचा न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे. ट्राय करावर 30 नंबरचा न्यूमरिकल जो दिलेला आहे तुम्हाला वाचा आणि सॉल्व करा. यामध्ये काय दिलेलं आहे हां पहा नीट लक्ष देऊन वाचा. 2 रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन 2 गॅप्स ऑफ ए मीटर ब्रिज. द बॅलेन्स पॉईंट इज 20 सेंटीमीटर फ्रॉम 0 एंड. आता पहा 2 रेजिस्टन्सेस मी x अपॉन y इज इक्वल टू 20 अपॉन 80 इज इक्वल टू 1/4. हे लक्षात आलं का पहा. म्हणजे x डिवाइड बाय y इज इक्वल टू 1/4 आलं बेटा. x डिवायडेड बाय y इज इक्वल टू 1/4. हे इक्वेशन नंबर फर्स्ट आपण. आता पुढची सेकंड कंडिशन वाचा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ए रेजिस्टन्स ऑफ 15 ओम इज कनेक्टेड इन सिरीज विथ स्मॉलर ऑफ द 2. आता ऑब्वियसली इथं लक्षात काय आलं पाहिजे x इज इक्वल टू y/4 म्हणजे x स्मॉलर आहे. म्हणजे तो रेजिस्टन्स जो आपण घेतलेला आहे तो कोणता x प्लस 15. रेजिस्टन्स ऑफ 15 सिरीजमध्ये जोडलेला आहे आणि डिवायडेड बाय दुसऱ्या गॅपमध्ये y ॲज इट इज ठेवलेला आहे. आणि त्यावेळेस काय दिलेलं आहे नल पॉईंट शिफ्ट 40 सेंटीमीटरनं झालेलं. म्हणजे इथं 40 आणि डिवाइड बाय 60. 40 डिवायडेड बाय 60 म्हणजेच किती आलं हे 20 कॅन्सल केलं 2/3. 2/3 याला इक्वेशन सेकंड म्हणतो. याला मी इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. आता या दोन इक्वेशनमध्ये सॉल्व केलात तुम्ही तर तुम्हाला एक्सची किंमत काढता येऊ शकते. हे दोन इक्वेशन जे तुम्हाला दिलेले आहेत या दोन इक्वेशनचा रेशो घ्या. एक्स डिवायडेड बाय वाय आणि भागिले गुणिले वर y डिवाइड बाय x प्लस 15 या दोन इक्वेशनचा रेशो इज इक्वल टू हां काय येतं 1/4 3 डिवाइड बाय 2 भागिले गुणिले तर हे 3 डिवायडेड बाय 8 आलं बेटा. आणि y आणि y कॅन्सल म्हणजे x डिवायडेड बाय x प्लस 5 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 8. चला सॉल्व करा बरं आता. 8x इज इक्वल टू 3x प्लस 15 तर 5x इज इक्वल टू 15 आणि x इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 5 आणि दॅट इज इक्वल टू 3 ओम. अननोन रेजिस्टन्स जे असेल ते किती काढलं आपण 3 ओम अननोन रेजिस्टन्स आपण इथं काढलेलं आहे. अत्यंत व्यवस्थिशीर प्रॉब्लेम्स
बिलकुल सोपे असतात. प्रॉब्लेम कुठलाच टिपिकल किंवा अवघड नसतो. फक्त थोडंसं पेशन्स ठेवून हे न्यूमरिकल सॉल्व करायचे असतात बेटा. आणि सॉल्व केलात तर की त्याला अननोन जो रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स बरोबर आला ना, कॅल्क्युलेट केलात व्यवस्थितशीर. म्हणजे इथं जे तुम्हाला दिलेलं आहे परत चेक करू आपण. 3/8 हां, तर 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 8x इज इक्वल टू 3x + 15 दॅट इज इक्वल टू 3 ओम. जो अननोन रेजिस्टन्स जो आपण काढलेला आहे बेटा, तो अननोन रेजिस्टन्स जो वर्कआउट केलेला आहे तो किती आलेला आहे? राईट आहे, बरोबर आहे, ॲब्सोल्युटली करेक्ट व्हॅल्यू तुम्ही वर्कआउट केलेला आहे. चला आता पुढे नेक्स्ट न्यूमरिकल. 2 रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन 2 गॅप्स ऑफ ए मीटर ब्रिज. पुढचा न्यूमरिकल. चला पुढचा न्यूमरिकल पहा. 30 नंबर. 2 रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन 2 गॅप्स ऑफ ए मीटर ब्रिज. द बॅलेन्स पॉइंट इज 20 सेंटीमीटर फ्रॉम 0 end. A resistance of 15 is connected in series with the smaller of the two. The null point. अरे हा रिपीट झाला रे, ऑलरेडी आपण सॉल्व केलं बेटा, हे रिपीट झालेलं आहे. ऑलरेडी ह्याच्या अगोदरचा आपण सॉल्व केलेला आहे ना, तोच दिसतोय. राईट आहे, तोच प्रॉब्लेम. द व्हॅल्यू ऑफ स्मॉलर रेजिस्टन्स. चला पुढे 32 नंबर आता बेटा. चला 32 नंबरचा न्यूमरिकल पहा. यू रीड द न्यूमरिकल नंबर 32. काय दिलेलं आहे पहा बर. येस, इन ए मीटर ब्रिज द बॅलेन्सिंग लेंथ फ्रॉम द लेफ्ट एंड स्टँडर्ड रेजिस्टन्स ऑफ 1 ohm इज इन द राईट गॅप. राईट गॅपमध्ये 1 ohm आणि लेफ्ट गॅपमध्ये द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. आता अननोन रेजिस्टन्स आपण काय काय, लेट एक्स बी द अननोन रेजिस्टन्स. In a meter bridge, the balancing length from the left end आणि राईट मध्ये 1 ohm resistance is found to be 20 centimeter. Is found to be 20 centimeter. 20 centimeter. Right? ट्राय करा बरं बेटा. हे काय येतं हे पहा. इन ए मीटर ब्रिज द बॅलेन्सिंग लेंथ फ्रॉम द लेफ्ट एंड इज फाउंड टू बी 20 सेंटीमीटर. म्हणजे राईट एंडकडून किती झाले, हे राईट एंडकडून, आणि स्टँडर्ड रेजिस्टन्स ऑफ 1 ohm इज इन द राईट गॅप. नोन जे असेल तो राईट गॅपमध्ये 1 ohm राईट गॅप, आणि रेजिस्टन्स हा राईट गॅप हा आणि लेफ्ट गॅप. इन ए मीटर ब्रिज द बॅलेन्सिंग लेंथ फ्रॉम द लेफ्ट एंड. आता अननोन रेजिस्टन्स एक्स आहे लेफ्ट गॅपमध्ये, आणि एल एक्स बरोबर किती 20, आणि एल आर इज इक्वल टू 100 - 20 इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. बेटा सोपं आहे रे, तिथेच उगे फिरवा केलेलं आहे. तर तुम्हाला एक्स बरोबर काढा. सांगा
एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल एक्स डिवाइड बाय एल आर. एल एक्स किती 20, एल आर 80 इज इक्वल टू 1/4. एक्स इज इक्वल टू आर डिवाइड बाय 4. आरची किंमत 1 डिवाइड बाय 4 म्हणजे 0.25 ओम. दॅट इज इक्वल टू 0.25 ओम तुम्हाला दिलेलं आहे. 0.25 ओम. चला नेक्स्ट, the resistances in the two arms of a meter bridge are two arms of a meter bridge. known resistance R बेटा नेहमी 5 ओम दिलेला आहे आणि x is equal to R ओम. when the resistance R is centered, तर बॅलेन्सिंग लेंथ हे किती राईट गॅप आणि लेफ्ट एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एल एक्स 100 मायनस एल एक्स. आता एक्स आपल्याला हा 5 इज इक्वल टू एल एक्स डिवायडेड बाय 100 मायनस एल एक्स बेटा. म्हणजे एक्स इज इक्वल टू 5 एल एक्स डिवाइड बाय 100 मायनस एल एक्स. इक्वेशन फर्स्ट. वेन द रेजिस्टन्स आर म्हणजे एक्स, आता हे आर एक्स अननोन रेजिस्टन्स आर दिले त्याने एल एक्सच्या ठिकाणी आरच्या ठिकाणी 5 दिलं आहे. अननोन रेजिस्टन्स when the resistance R is centered with equal resistance. आता R centered with R असेल तर R इफेक्टिव्ह जो असेल तर तो R/2 होतो. दोन सारखे रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केला तर त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स अर्धा होतो, R/2 होतो बेटा. द न्यू बॅलेन्स पॉईंट इज ॲट 1.6 L1. म्हणजे ही जी असेल, आता पहा पुढे काय म्हणलेलं आहे, तर तुम्हाला अननोन रेजिस्टन्स जो होता तो सेंड केलेला आहे म्हणजे हे R/2 राईट गॅपमध्ये तेवढाच आहे. आता बॅलेन्सिंग लेंथ किती एल एक्स जी आहे ती 1.6 एल एक्स डिवाइड बाय 100 मायनस 1.6 एल एक्स. द रेजिस्टन्स आर काढायचा आता, रेजिस्टन्स आर काढायचा आहे बेटा. चला याला काय येतं आर डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 5 एल एक्स डिवाइड बाय 100 आर डिवाइड बाय 10 इज इक्वल टू हे इथलं 1.6 एल एक्स डिवाइड बाय 100 मायनस 1.6 एल एक्स. हां आता बेटा ही आरची किंमत इथं ठेवून टाका. आरच्या ठिकाणी काय ठेवणार 5 एल एक्स डिवाइड बाय 100 मायनस एल एक्स इज इक्वल टू 1.6 एल एक्स डिवायडेड बाय 100 मायनस 1.6 एल एक्स. हे एल एक्स कॅन्सल राईट. आता बेटा ही 500 मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 500 क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 1685 8 एल एक्स इज इक्वल टू हे किती झालं 160 मायनस 1.6 एल एक्स. चला काय येईल आता, चला सॉल्व करा. म्हणजेच मायनस 8 एल एक्स मायनस 1.6
LX is equal to 160 minus 500. 160 minus 500. हां किती येतं बेटा हे मायनस इकडे येऊन प्लस होईल ना हे. हां 8 मायनस 8.00 मायनस 1.60 हे 0 4 चालेल 2 6.4 मायनस 6.4 LX इज इक्वल टू 500 मायनस मायनस प्लस होतं 500 मायनस 160 0 4 2 5 म्हणून 2 3 340. तर LX इज इक्वल टू 340 डिवाइड बाय 6.4. जेवढा येईल तेवढा रिझल्ट या न्यूमरिकलचा रिझल्ट जो असेल बेटा न्यूमरिकलचा रिझल्ट जो असेल तो या पद्धतीनं आपल्याला येऊन जाईल. सॉल्व करायचं आहे. याचं स्नॅप घ्या व्यवस्थितशीर. तुम्हाला मी फोटो दिलेला आहे असं सॉल्व केलेलं आणि रिझल्ट आपल्याला सॉल्व करता येईल.